नमस्कार आबा, नमस्कार. नमस्कार. ओळखू आलं का रात्री? ओळखू आलं नव्हतं. हो आलो. हा, आला होता का रात्री? कधी आला यात्रेत तुम्ही? परवा दिवशी. कसं काय वातावरण यात्रेत आपा दरवर्षीप्रमाणे? वातावरण दिसाय सगळं. कसं काय? कुठे घेऊ देऊ आहे काय? घेऊ देऊ कमी आहे. कमी गिरायक ना. ही यात्रा कोणती आपा? खरसुंडी. खरसुंडी. खरसुंडी 2 यात्रा असतात ना? हा, पुशी खरसुंडी इथं येते खरसुंडी. ती कोणती? इथं येते खरसुंडी. ती किती दिवसाची असते यात्रा? ही 8 दिवसाची. या यात्रेला कधी बसून येत आहे? आम्ही यंदा चालू यात्रेला. दरवर्षी येत नाही? आम्ही पुशीगाव सोडून नाही कधी कुठे येत. पुष्यगावची यात्रेला असता तुम्ही? पुशीगाव सोडून नाही. ह्या यात्रेची परंपरा कधीपासून आहे? यात्रेचा आपल्याला काय यांचा दिवस, पण जुनी यात्रा आहे आणि मोठी, आणि ह्याच्यापेक्षा पुशी खरसुंडी मोठी भरती. बरं, म्हणजे कायम तुम्ही पुष्यगावला असताय? हा. तुम्ही इकडे येण्याचं काय विशेष? काय नाही म्हणलं, एक बार बघू तरी इथली यात्रा कशी कशी म्हणून आलो होतो. हां हां हां. आपली बैल बी काय कधी चॅनलला युट्यूबला नसतं की, पण म्हणलं मोकळं तरी पब्लिक बघतं कोणापेक्षा काय कोणा. पण आज चॅनल जातात की? आज पब्लिक बघणार की? हां. ते आता सगळी बैल धुतल्या बघाय पाहिजे ती आता. बरं, शेवा धुतल्यावर न धुतल्यावर काय रूप जाते का जात जाते? पण ती एका जागा बघायला होत्यात ना. हां. तुमच्या शूटिंगला तर कसं का होणार? हां, नाही गावतात की शूटिंगला, त्याला काय. मी शूटिंगला घेण्यासाठी कधी पण येऊ शकतो. यात्रा या चॅनलला ओळखताय? ऐकून आहे काय? आमच्या गावाच्याकडे येतात, माझ्याकडे नाही कधी आला. कसं काय? मला काय माहिती आता कारण आहे. हां, तुमच्या गाववाल्याकडं आल्यावर माहीत होतं का? नाही, गेल्या माहिती पडलं मला. फोन केला नाही? नाही का तुम्ही तरी केला का मला फोन? भाऊ मी बुवा इथं आलो या. नंबर तुमचा कुठं आहे माझ्याकडे? त्या बैलवाल्याकडे घेता. आपला संपर्क कुठं आहे? नव ते बी मी म्हणा नाही की. पण रात्री आल्यावर बैल दिसत नाही ती. मग रात्री आल्यावर बैल दिसत नाही ती, रात्र झाली ती. नाही, बैल आज गोठ्यात असते. दिवसा बैल काढायची होती. हे बैल लहानपणी आणलाय का घरचा आहे? कुठला? हे तू लहानपणी वास 1.5 वर्षाचा असताना वासरू घेतली. 1.5 वर्षात? कुठून घेतलं होतं? हे आटपाडीचे मूळ ह्यो जन्म आटपाडीचा चव्हाणाच्या बैलाचा बैल आहे. जालिंदर चव्हाण? जालिंदर चव्हाणाच्या बैलाचा बैल घेऊन आला होता. शिवनूरच्या भाऊसाहेबनं वासरू नेलं होतं. बरं. त्याच्याकडून गावळ्याकडे गेलं आणि गावळ्याकडून मी आणले. गवळी कोण? ह्याचा अलगुरचं बरं. तिथं होतो वासरू. आलगुरला? हां, ती मला इलाज पाटलाने सांगितलं. हां. आणि हे उमेश नागस्वामी हो हो. त्याने सांगितलं, कोण तिथं लय जाते तर चांगला, तुम्हाला पांढरा बैल लागतो तेवढा बैल घ्या. हां हां हां. मी जाऊन घ्या. आपण पांढरा बैल पहिल्यापासून लागतो तुम्हाला? माझ्याकडे कायम पांढरा बैल. काय विशेष काय पांढऱ्या बैलाचं? नाही, कसं आहे, हां. आता अलीकडे कोशाची प्रस्थिती जास्ती वाढली, नाही तर आमच्या पट्ट्यात सगळा पांढराच बैल पहिला चालत. बरं. पूर्ण पांढरा बैल चालत होता पहिला. तुमच्या पट्ट्यात? हां. सगळीच आमचा मी म्हणा उत्तमराव म्हणा, आम्ही म्हणा सगळी बैल पांढरीच पहिली पाळायची. पण आत्ता बैल कोशी म्हणजे 2 वर्षात कोशाचं प्रसव झालं. हां हां हां. असं झालं. पहिल्यापासून पांढऱ्याची वय वाट? पहिल्यापासून पांढरा. आमचे फडतरवाडी असू द्या, वर ललगुंचा सूर्यस असू द्या, हां. सगळे आम्ही बैलच पांढरे पाळतो. बैल आणि तसं बघितलं तर आमच्या त्या कोपऱ्यात पाठीमाग काय काळात चंदोलीच्या मामाची बैल चांगले असायचे मामा असताना. पण आमच्या कोपऱ्यात आम्ही इथं 2 जण मिळवणं वर सुरेश आणि मागणं पुन्हा मग खाली दखटवाडी, ते पुन्हा मागणं चालू जा. नाही तर तसं मूळ माणसाल तर आमची फडतरवाडी पाहिजे. वरल्या खाटाव तारखात म्हणलं का नाही तर जुनं वळवाला म्हणलं की फडतर, पाण्याची फडतरवाडी. ही मागणं गँग तयार झाली. कोणत्या प्रकारची बैल घेतात जास्त करून? आम्ही पहिला गावठी खिलार घेत होतो. बर. काजळी खिलार कमीच घेतला आम्ही. एखादा गावात जर आपला काजळी खिलार जातीला गावला तर घेतला, पण काजळीवर आमचं लक्ष पहिल्यापासून कमी. हां. मग आता कोसा चारा लागला पुन्हा आम्ही आता कोसा शोधतो. बरं बरं. आता इथनं पुढं कोशी घ्यायची. मग आता बैल प्युअर पांढरा का कोसा आहे हा तुमचा? आमचा मिक्स थोडा हरणा कोसा, हरणा पांढरा. कोणत्या कामासाठी वापरते आपण? आता मी कुठं बैलगाडीने गाय भरवणे. गाडीला आणि गाय भरवायला. दर किती घेत आहे? मी 1000 रुपये घेतो. बरं. ह्या बैलाची आईची खात्री झाली आहे का, केली आहे का? नाही, कधी संपर्क नाही माझा. फक्त तुमच्यासारख्या जाणकार माणसाने मला सांगितलं बाबा वासाचं या बैलाचा आहे. ही 2-3 माणसं म्हणजे चांगली माणसं, विलास पाटील बोला, आपला उमेश, मग त्यांना थोडीशी खाण्याची माहिती असते बाबा कुठलं वासरू कुठं गेलं काय झालं. त्याच्यावर आम्ही बोलतो. मला म्हणजे ती एखादा उद्या काय म्हणणार की आयला ह्याला गाय माहिती आहे, ह्याला बैल माहिती,
चॅनलला काय बाता मारते तर ती माझ्या रक्तातच नाही मला. बरं माहीत असलं तर माहिती आहे म्हणा. हा माहीत असलं तर माहीत म्हणायचं नाही तर आपल्या नजरेला बैल विसला वारकी घ्यायचा. मग तुम्ही सांगितलं की स्पष्ट अमुक अमक्यानं सांगितलं. हो सांगितलं ठीक आहे हाय की. पण तुम्हाला खात्री लागली का त्या बैलाचा बैल आहे? हो लागली की कालच्याला तुमचं चव्हाण आलं होतं पाचसावड्याचं. बर पुन्हा रात्री बघा कोण आलं होतं त्यांनी बैलच वाळा गेला. बर. चव्हाणाचं वायदा बैल. हां 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 जालेंदर चव्हाण. आणि थोडं होय होय होय. ते बी मला पूर्ण माहिती नव्हतं. मला हे नागेश स्वामीच्या उमेश आणि आठवड्याची लस पाटलांचं आणि ही दोन्ही माणसाला मी पहिल्यापासून गोष्टी चांगलं मानतो. म्हणजे चांगल्या घरची माणसं किंवा ओळवाली माणसं म्हणजे समाजात कोणतरी जातीनं वागणारी कोणतरी आहे ती. आहेत ते हा? काय हे ते खिलार दुनियात. हो विलास पाटील बिट्टल जाणकार माणसं त्यांचं वडील चांगलं त्यांचं वडील आणि माझं वडील एकाच बाप. विष्णू आप्पा ज्यांना बापू म्हणत होत ना. तेव्हा लहान म्हणजे मी होतो. हां हां विलास पाटलाचं वडील माझं वडील बसवले त्या टायमाला मी लहानपणी बघायचो आणि मी विचारा सोडल्यावर त्याच्या तुमच्या वडिलाच नाव. जयशिंगराव जाधव. आपण लहानपणी एवढ्या वयात खिल्लारमध्ये कसं काय पडलात? माझ्या वडिलालाच नाच होता. तसा फडतरवडचा आमच्या मेहण्याचा बैल ना. बर उत्तम दिवसा बैल नव्हती. बर आम्ही पाहुणा दोघं जण. एका मांडवात बैल आम्ही बांधली दोघांना. बर बर बर. त्यात आपली लाईन वेगळी झाली. आपली पोर सर्व्हिसला गेली. हां त्यांचं आपली पोर हाताखाली झाली चांगलं करते. करते. पण तुम्ही स्वतः बाळगताय का गडी हाताखाली? नाही हां आताही एक आला गडी नाही तर माझ्याकडे गडी बिडी कोण? मी एकटं तिकडे शोरूम हां हां ते तुमच्याकडे असतं. आता आलो एक महिना. बरं बरं. गाडीच आपल्याकडे काही माझं पोर दोन्ही सर्व्हिस आहे ती. मग आपण पोरं एवढी सर्व्हिसला असताना घरंदाज असताना हे खिलारमध्ये धडपडायची काय गरज आहे? खिल्लारमुळं बुवा आहे ना तर बुवाला कोण वाळत. खिल्लारमुळं मी आहे. हां नाहीतर मला एक 5 आणि 10 एकराच्या मालकाला किती अशी दुनियेतलं 100 एकरवाली आहे ती. पण माझी ओळख फक्त बैलवाला बुवा म्हणून होतं. मी 15 वर्षी गाडी शेणत पळावली. बर. माझं बैलानं लई चांगलं केलं. माझं नाव हीच माझी संपत्ती. त्याच्या पाय करतो. बाकी फायदा शेतकऱ्याला काय डायरेक्ट खिलारचा तेवढा सांगा मला. खिल्लारचा फायदा म्हणजे काय येणारी 2 चित्रापची आहे ती. एखादं गोरगरीबाची चांगली जातीची गाय आहे. ती गाय जर समजा चांगली असली आपल्याकडे वळून भरावली एखादं नशिबानं चांगलं त्याच्या गरिबीत वाढ होऊन व त्याच्या गरिबीत मदत आपल्या हातनं कुठनं तरी व्हावी एवढाच उद्देशात आहे. आता इतकं लांबणं गाय समजा वाहनाने येते ते कोणाच्या बैलाकडे म्हणजे आपल्याच ना कुठल्या बैलाकडे का तरी अपेक्षा धरून माणूस येतो ना की उद्या बाबा लाखाला एकावं कुठे 2 लाखाला ना तर माझं एखादं चांगलं पाळावं एवढी सेवा आहे. आता तर हल्ली बैल तशी पाळाय परवडतच नाही. का परवडत नाही? पूर्वी आम्ही नांगरापासून बैल वापरतो. आता बैल निवळ बसू नाही फक्त बैलगाडी हवसं कधी तर झोपायची एवढंच त्याच्यात. आणि खिलार गायचा शेतकऱ्याला फायदा? गायचा फायदा आहे किंवा पहिल्यांदा गाय दारात पाहिजे पहिल्यांदा तो विषय. दुसरी गोष्ट गोमूत्र आहे ते आपली लक्षणीय म्हणजे गायच्या बाबतीत वळूपेक्षा गायला मानलं पाहिजे. वळूपेक्षा महत्त्व गायचं जास्त. पण त्यातनं एक जोडधंदा म्हणून आपलं चांगली गाय भरवायची बैलाकडून भरवायची त्याच्यात होणारं उत्पन्न. समजा उद्या एखादा त्याच्या पोटी चांगला बैल जर जन्माला आला तर तो 5-4 लाखाला ती गोरगरीबाला बंद होती एवढीच घेतात. आता पूर्वी आमच्या लहानपणात जे आवतं बिवतं चालत होती का नाही शेतीत कसायची बैलाचं संपलं सगळं. आता ट्रॅक्टरवर आलं. पण हे तुम्ही टेकवलंय म्हणून तुमचा आदर्श आता घ्यायला मिळणार आहे. नाही तुम्ही टेकवल्यावर काय आम्हाला कळणार आहे नाही का ना? आमच्या पिढीलाच बघा हे शेवट म्हणावं लागेल. शेवटी फक्त गया बारवा वळवाली एवढी लोक दिसते कालांतर दुर्मिळ होईल. नोकरीच्या महागा लागल्यामुळं आणि नोकरी नाही शेती काळजीने करा कोणी मागणार यंत्रणीकरण झालं ना त्याच्यामुळे बैलाचं मार्केट कमी झालं. आता ह्या खर्चुनीत आम्ही लहानपणी येतो ना कसली बघाडा दोघे बैल मोठीच्या मोठे बैल. आज तुम्ही मला सांगा तुम्ही फिरता किती बैल तुम्हाला दांडगा बैल दिसतो 1% फार कमी होत चाल. हे 10 वर्षातला सगळा खेळा. आपण जर ह्या गायच्या शेणा गोमूत्राचा म्हणा दुधा तुपाचा जर माहितीच होत गेली लोकांना म्हणजे जागृती होत गेल्यावर शाना होईल का माणूस थोडा? होणार का? पण ती जागृती गरजेची आहे. जागृती म्हणजे तुमच्यासारख्या जाणकार माणसाने ती फिरणं महत्वाचं आहे. सामान्य माणसाला सगळं कळत नाही त्याचं महत्व किंवा काय किंवा आपलं नाव कुठं होईल या गोष्टी तुमच्यासारख्याने ते अंमलात आणल्या पाहिजे. आपण माझ्यासारख्याने माझ्यासारख्याने जाणता म्हणताय मला कधीपासून ओळखताय? मी जास्ती दिवस नाही तुम्हाला ओळखलं म्हणजे तुम्ही फक्त येऊन गेला एवढंच म्हणा. माझी तुमची पहिलीच भेट.
पहिली भेट आहे. हो कधी तुम्ही तुमच्या मनानं सांगा की बाबा मी तिथं आलो आणि बुवांची माझी ओळख असताना बुवानं मला हाडी मारली नाही, तो दिवस मला सांगा, मग मी चूक माझी झाली म्हणणार. तुमचं नाव ऐकून आहे तो भाग वेगळा, पण गावी येऊन गेला मला कधी. काय नाव आहे माझं आप्पा? राजमळगी. ऐकून आहे? कोणी सांगितलं माझं नाव कानावर? सांगितलं नाही, पण ज्यानं सांगितलं त्याचा उपकार मानावा लागेल ना नाही मला. ना, सांगितलं म्हणजे अहो, तुम्ही आला आमच्या गावालाच नाद आहे मुळात, हा आमच्या गावालाच नाद आहे ना तो. बर बर. हो, कोण आलं कोण गेलं हा 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 त्या गोष्टी होते ना, बर. त्याच्यामुळे ती काय दडते का कुठे काय मग दडत नाही, नाव माझं कळलंय. कळ. बर, मग माझं गाव, माझी माहिती किंवा माझ्या वडिलाचं नाव? अरे ते संपूर्ण नाही मी बिगी तुम्हाला सांगू शकत. बर. आणखी एवढं मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या घरनं येऊन गेलेलो आहे शिवांनाने. आलाय 20 वर्षापूर्वी. 20 वर्षापूर्वी? मग 20 वर्षापूर्वी कोणाच्या घरी आलं होतं त्यांचं नाव? आणि तीच मला सांगता येणार नाही हो. आणखी एवढं तुम्हाला सुद्धा मुक्काम केले. मी आठवण करून देऊ का? शिवांना दोघं होतं. बर, कशासाठी आला होता? तू पांढरा खून तुमचा ठोंबरेने घेतला होता, बर बर. हा उत्तम चव्हाण. होय होय. ठोंबरवाडीचे. हम्म. त्या बाजूला. ते कोण कुठे गेला कधी काय पुन्हा खरसुनीत आम्हाला चव्हाणाकडे बघायला मिळालं. बघायला मिळाला? त्यानंतर पुढे कुठे गेला माहिती? ते नाही करताना, पण तिथं तेव्हा भारत दोंडाप्पा मळगी नाव ऐकून आहे का आपण? आठवलं का आता? त्यांच्या मला वाटतं तुमच्या गावात आणखी जुना बैल पडायला कोणाकडे तरी होता बघा. बर. जाण्यालाच बैल होता वळूचा. कलर कसा होता आप्पा? तेव्हा हरणापासून बैल होता. तांडूर मध्येच का? हा खाली नदी काठा जांगला बघा पडायला होता. बर बर, म्हणजे आमच्या घरापासून खालतं? हा घरापासून खाली. ते बी काय आपलं नाही, आम्ही मध्ये त्याला एवढं असं लई काय म्हणजे कळता पण आम्ही कळता नव्हता. बर. आता युट्यूब चॅनल ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या का, तिथलं माणसं बोलाय हुशार झाली किंवा धाडशी झाली, बऱ्याच गोष्टी झाल्या. पूर्वी हे नव्हतं. तुम्ही मला सांगा 10 वर्षापूर्वी होतं का असलं काय? बरं, आलं ती बरं झालं का आप्पा? एक नंबर. बरं म्हणजे एक नंबर जा. आणि पुन्हा असंच या, घरी बी या, नक्की. नक्की या. पण तुम्ही आठवण केली तर आम्ही येणार. मला तारीख फक्त द्या हक्कानं की आमच्या दिवशी तुमची गाडी आहे. बर, त्या दिवशी घरी थांबणार? घरी थांबणार. मी शेतकरी आहे, मी काय सर्व्हिसवाला येतो बाबा मळग्यासने बोलावलं मी पुण्यात गेलो असं काय नाही. तसं नाही. बरं, तांडूरला यायचं कारण काय काय होतं? तेच की बा नाव ऐकून होतं आपलं बैल तिथं बैल बघायसाठी? हा बैल. बर. मग ते तांडूरच्या खालतं जे नदीकाठाला बैल आहे म्हटला तुम्ही, तांडूरच्या जवळ, मग ती बैल तुम्ही सेवाप्रसंग बघायसाठी का चालता? नाही तसं नाही मला तुमचा फोन बघायला. बर बर. तुमचा फोन आणि ती बी आम्ही सांगोलच्या बाजारात आलो मोठं. 2 जण. बैल कोणाला घ्यायचा होता? मलाच फोन घेतला. मग पार्क करायला सोबत आणला होता गुरु? गुरु माझा गुरुच आहे शिवा. कर्नाटकला पहिली भेट माझी आणि त्याची पंढरपूरला झाली. पहिली भेट? हा. मानलं पाहिजे गुरुचं नाव पाठीमागे घेताय म्हणल्यावर. नाही गुरु नाही, तो गुरुच ती व्यक्तीच आहे. पण हे आपण तुमच्यासारखी माणसं कमी आहे ती गुरुचं नाव घ्यायला किंवा अमुक अमक्यामुळं खरंच माझी सुरुवात आहे. गुरु म्हणजे सुरुवात आहे विचाराची आयुष्यातल्या, ज्ञानाची पण सुरुवात आहे गुरु म्हणजे. जे मनुष्य आपल्याला तिथं पोहोचवते त्याला गुरु नाही म्हणायचं काय म्हणायचं. पण आज आपण दानत नाही कुणाची. हे अमुक अमक्यामुळं घडलं, तमुक तमक्यामुळं घडलं. ज्याच्या त्याचा विषय आहे ते त्याच्यावर आपण बोलू शकत नाही. त्याला काय उपकार त्याचा किती वाटत असेल किंवा तो किती मोठा झाला त्याचा आत्मा सांगतो की, पण ते फुगीरपणाने एखादा म्हणत नसेल तो भाग वेगळा आहे. पण गुरु ज्यानं वाट दाखवी त्याला गुरु मानलंच पाहिजे, मरेपर्यंत मानलं पाहिजे. पण तुमचं आभार मला मानलं पाहिजे की तुमच्यासारखी जातीवंत अजून गुरुचं नाव घेते. नाही ते कधी मला तुम्ही काय रोजचं जरी विचारलं की नाही ह्या क्षेत्रात गुरु तुमचा कोण, शिवांनाचं नाव घेणार, मरेपर्यंत घेणार. मग आपण खिलार शेतकरी आणि युट्यूब चॅनलचं काम कधी ऐकून होतं का? नेमकं काम काय करतो या चॅनल? नाही तसं विषय एवढं लक्ष चॅनलवर माझं नव्हतं मुळात. हां. आणि दुसरी गोष्ट काय झाली, ज्या वेळेला तुम्ही काय प्रश्न उत्तर विचारला हां. त्यावेळेला आम्हाला त्या सगळ्या गोष्टी आठवत नाही त्या. बरं. आणि मग ती बैठत गेलं म्हणजे दुसरंच काहीतरी चालू होतं. बरोबर बरोबर. समजा एखाद्या बैलाची तुझी माहिती विचारली, हो बैल कसा घेतला, मग आम्ही अंदाजपत्रकात सांगायचं, मोठ्याचं नाव सांगायचं, त्याच्या बैलाचं आहे आमकाय तमकाय, ती जरा माझ्या बुद्धीला पडत. म्हणजे तसं पण घडतंय? घडतंय. कानावर आहे 50% घडतंय. आपा या मुळात चॅनलचं काम आहे की आईबा हुडकणं गुरु हुडकणं. राईट. खिल्लार शेतकऱ्यांची शान आहे. सगळ्यापेक्षा जास्ती तुम्हाला माहिती आमच्यापेक्षा तुम्हाला चॅनलवाला गुरुच म्हणावं लागेल. पण हे मुळातलं काम करतो हे माहित होतं का चॅनल?
नाही ज्या वेळेला कळलं का ना ती चालू झालं किंवा बऱ्यापैकी ती पुस्तक तिथनं ते आम्ही मानलेलंच आहे म्हणजे ती तुमचं मूळ कुठं आहे ते तुम्ही शोधता. मग बरं आहे का काम? एक नंबर माणसाचा पण मूळ शोधतोय. सगळं नाही त्याला भरपूर हे तुम्हाला त्याच्यावर म्हणजे आज तुमच्या गुरुच्या मनीद्यानी हा चॅनल नसेल, तुमचा गुरु हा चॅनल इथं आहे तिथं आहे असं काय सांगल न सांगल तो भाग वेगळा. सामान्य माणसाने अलीकडचा वर्ग जुनी माणसं कशाला हे माहिती आहे तुमचं काय काय चाललंय, कशामुळे प्रोसेस आहे किंवा कशामुळे कुठं आहे ते काय. आता समजा तुमची माझी ही चर्चा नसते, तुम्ही रोडनं निघून गेला, कोण गेले मी तर काय माहिती. ज्याला म्हणून जवळ येतो बाबा चॅनल वाईट किंवा दोस्त आहे किंवा एखादा चांगला वळवाला आहे, जवळ आल्याशिवाय चर्चाच होत नाही. थोडा संघर्ष असला म्हणजे मग ते लक्षात येतं ना सगळं. आपण महत्वाचा मुद्दा आहे हे गुरुची माहिती काढणं, आईबापाची माहिती काढणं, ह्या गोष्टीचा फायदा होईल का? होईल होणार. त्याच्या 50% लोक आज आहेत तिथे, 50% लोक आहेत त्याच्या आज मुळावर. आप्पा ह्या चॅनल संग जर दोस्ती केली समजा किंवा ह्या चॅनलकडे जर बारीक लक्ष दिलं तर खरंच ही खिलार सांभाळताना कल्याण होईल का सगळ्याच? कल्याण होणार आणि निश्चित फायदा. रात्री आलतो भेटायला पण रात्र झाल्यामुळं किंवा लाईट नसल्यामुळे ओळखू आलं नाही. ते बी पुन्हा तुम्ही ही उलटं कराल तर माझ्या लक्षात आलं ना. मी तर काय समजलं ती माळशिरची पोरं बोलत बसली त्याच्यामुळे माझं लक्ष तिकडं होतं जरा. आपण खरंच समाधान वाटलं तुम्हाला भेटून, कारण जी उत्तरं जागृतीसाठी लागतात, जी उत्तरं शानपणवाढीसाठी लागतात, जी उत्तरं खरंच जाग व्हायला लागतात, जी उत्तरं आधार लागण्यासाठी लागतात ते तुमच्या वयाच्या माणसाकडून मिळू शकतात हे मला खात्री आहे. म्हणून आज तुम्ही बोलवलंय का मला? नाही मी नाही. याचा अर्थ खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल अशा ठिकाणी जातोय की तिथं खरंच त्या मुळाचा कोणाला तरी फायदा आहे. ते बरोबर बरोबर. माझा आज शिवाना बापूच काय इथं विषय होता का? नाही काय नव्हतं. लक्षात आलं. म्हणजे आपली कामगिरी बरोबर तिथं बापापर्यंत गेली ना, ठीक. आपल्या कामगिरीतला प्रश्न गुरुपर्यंत गेला ना. बरोबर. तुम्ही तांडूर या ठिकाणी आलता भारत मळगे यांच्या घराकडे, आणि त्यानंतर पुशेगावमध्ये सुद्धा बैल सोडून बघायला तुम्ही आलता. त्यावेळेला मी होतो तिथं, फक्त तुमची माझी तेवढी ओळख नव्हती. हां बरोबर आहे. लक्षात आलं. आणि आम्हाला तुमच्यासारख्या माणसाची गोडी हे मी तुम्हाला सांगतो. पुशेगावमध्ये बैल सोडून मीच दाखवलं होता. मी बैलाच्या पुढे मीच धरून पळत होतो. हां. आता ती वस्तू तुम्हाला कितपत पसंत पडली न पडली तो पुढचा भाग, ते राहते की एवढे तुमच्या डोक्याचा भाग. पण पुशेगावमध्ये तर बैल आणला होता, आठवते जरा मध्यम कोसा होता, बाजरी कोसा, आणि काजळी वाणीतला बैल होता. ते काय तुम्हाला नाही म्हणलं पाठीमागं आमचं जरा पांढऱ्या खिल्लारावर लक्ष जास्त सगळ्याच आमचं. हां. म्हणजे आमच्या गावातल्या मेहण्याची बी उत्तमची पांढरीच बैल, माझी पांढरी बैल, सुरेशवर वडल्याचा पांढरी बैल. या अलीकडच्या काळात ते कोशात जसं मार्केट वाढलं का तिथं मग कोशाकडं तसं म्हणजे आमच्या उत्तम कुशी बैल घ्यायला सुरुवात केली. बर. सुरेशने काजळी घेतली. बर. त्याच्या पसंतीने थोडंफार राहते, पण आता निश्चितच कोशाला जास्ती मागणी 100% का. आपण चर्चा करताना तुम्ही खरंच म्हणजे इतर नावं घेतली, ही खरंच मनाचा मोठेपणा बरं का लय तुमचा. मनाचा मोठेपणा म्हणजे त्याला त्याला हाय तर म्हणायचं नाही. आपण कुठे ह्याला दाखवतंय का मला सांगा. तुमचं जे तुमच्या जी वस्तू आहे किंवा तुमचं नाव आहे, तुमचं माझं जुळत नाही म्हणून तुमचं नाव घ्यायचं नाही माझ्याकडे ना तेवढं कधीच प्राप्ती करत नाही. आपण धन्य झालो भेटून तुम्हाला, आणि खरंच एक तुमचा आभार मानतो, कारण तुमची सांभाळणे, संगोपन, विचार हे एकत्रित एका ठिकाणी मला अनुभवायला मिळालं. कारण मी वडिलांपासून ऐकून होतो की भारत मळगे म्हणजे माझे वडील, तर पडतरवाडीचे बुवा हे खिल्लार सांभाळणारे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे किंवा चांगली बैलच सांभाळतात हे ऐकून होतो. फक्त माझा तुमचा आमने सामने कधी जास्त झाला नव्हता, की खूप दिवसापासून करायचा होता. की सिद्धनाथाच्या कृपेनं आपला जोडून आणला करसुंडी यात्रेमध्ये, आणि त्यानंतर आज एक तुमची माझी आयुष्यभराची कायमची एक. मी बी कधी इकडे नसतो, कधी नाही. खरं आम्ही प्रत्येक जत्रेला मोटरसायकल देतो आपली किंवा 4 चाकी गाडी घेऊन येतो बघाय आपलं कोणाकडे काय कोणा हाऊस खास बघण्यासाठी. हो. बरं.
चांगली तुमची बैल कोणाकोणाकडे आपली बघायला मिळते एखादी गाय चांगली बघायला मिळते आम्हाला काय ती घ्यायचं द्यायचं नसतं पण कोणाकडे काय वस्तू आहे आपली त्या बघायला मिळते एवढीच हवस बरोबर यंदा काय आपलं मनाला वाटलं तर 2-3 वासरं विकायची ती जागा म्हणलं 4 दिवस मग आली तर अगदी काय ती खर्चुंडीला ह्याच्या मागे ती कधी उभ्या आयुष्यात आम्ही नाही आपा तुम्ही वेळ दिला तात्काळ वेळ दिला कोणती कारणं दिली नाहीत बैल धुवायची आहेत अजून स्वच्छ करायचे आहेत अशी कोणती कारणं न देता तुम्ही तात्काळ वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आपा मनापासून आभारी कारण आज प्रत्येक वळूवाल्यामध्ये ते दानत असेल असं नाही प्रत्येक वळूवाला हा वेगवेगळ्या थेरीज असतो हा चॅनल मालक म्हणून मी घडाघडा बोलतोय तुम्हाला बरोबर आहे तर तुम्ही तात्काळ वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून परत एकदा आभार मानतो नमस्कार धन्यवाद चालेल चल अरे